शिर्डीत दृष्टीचा महापर्व लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या 13व्या नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। गेल्या 1 वर्षात 1500 गरजूंचे यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अनेकांच्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल। अश्रूंमधून उमलला प्रकाश, गोरगरिबांच्या डोळ्यांना नवजीवन देणारे ठरतंय साई नगरीतील मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर। नेत्र हे आत्म्याचं दार आणि अंधारमय जीवनात प्रकाश फुलवण्याचं साधन, हाच भाव घेऊन शिर्डीतील लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट गेल्या वर्षभरापासून एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहे। नेत्रसेवा ही साई सेवा हे ब्रद अंगीकार ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। अलीकडेच याचा 13वा टप्पा शिर्डीमध्ये पार पडला असून गरजू आणि नेत्रविकारग्रस्त रुग्णांनी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे रुग्णांना केवळ तपासणी नव्हे तर अत्याधुनिक सुविधा वापरून पूर्णतः मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते। यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानासह अनुभवी डॉक्टर्स आणि सेवाभावी स्वयंसेवक कार्यरत असतात। आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल आणि साई भक्त लक्ष्मी शिंदे ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामाजिक उपक्रम राबवला जातोय। आजवर या शिबिरातून हजारो गरजूंची नेत्र तपासणी तर 1500 पेक्षा अधिक रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे। वाढत्या प्रतिसादामुळे या उपक्रमाचा विस्तार शिर्डीच्या बाहेरही झाला असून पंजाबच्या पटियाला आणि हैदराबाद येथील शिबिरांनीही मोठा प्रतिसाद मिळवला। या यशानंतर शिर्डीत पुन्हा पार पडलेल्या 13व्या शिबिरात अनेक गरजूंनी, विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या वृद्धांनी आस्था आणि कृतज्ञतेने सहभाग घेतल्याचं लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलंय। तर आमच्या ट्रस्टच्या वतीने शिर्डीमध्ये गेल्या 1 वर्षापासून मोफत नेत्र चेकअप आणि मोफत मोतीबिंदू शिबिर सुरू केलेले आहेत। त्या शिबिराला पहिल्यापासून पहिल्या कॅम्पपासून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती की इतका प्रतिसाद मिळेल। आम्हाला वाटलं होतं की 1-2 कॅम्प झाल्यानंतर हे शिबिर बंद करावे लागेल, पण रुग्णांचा प्रतिसाद, खेडोपाड्यातले लोकांचा आणि फक्त शिर्डी परिसरातील नाही, आम्ही तर सुरुवातीला प्रथम शिर्डी परिसर मोतीबिंद मुक्त असं करण्याचं ठरवलं होतं। परंतु प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि औरंगाबाद आणि महाराष्ट्र आणि बाहेरच्या प्रदेशातून पण रुग्ण यायला लागल्यामुळे आता आमचं हे आज जे शिबिर झाले ते 13वे शिबिर होते आणि 10व्या शिबिरानंतर सक्सेसफुल शिबिर झाल्यानंतर 11वे शिबिर आम्ही 2 मार्च रोजी पंजाबमधील पटियाला या शहरात घेतले। तेथे सुद्धा खूप मोठा प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आम्ही आत्ता परवा 13 एप्रिलला हैदराबाद येथे जो मोठा महायज्ञ केला, जो आम्ही शिर्डीला गेल्या 25 वर्षापासून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर करत आहोत आणि त्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर करत असल्यामुळे हैदराबादच्या तेलंगणा हैदराबादमधील खूप भक्तांनी आम्हाला एक सूचना केली की हैदराबाद येथे सुद्धा हे यज्ञ घेण्यात यावा। तर त्या यज्ञाबरोबर सुद्धा आम्ही तेथे शंकराय हॉस्पिटलच्या सहकार्याने तेथे सुद्धा एक शिबिर भरवले। तेथे सुद्धा आम्ही मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शिबिर आयोजित केले आणि त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला। आणि आता परवा येथे शिर्डीला सुद्धा आम्ही 13वे शिबिर घेतले, म्हणजे 11वे शिबिर आम्ही हे पटियाळाला घेतले, पटियाळा पंजाब, 12वे हैदराबाद। ही सर्व सेवा ही बाबाच आमच्याकडून घडून घेत आहेत। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या या उपक्रमामुळे अनेक अश्रुपूरित डोळ्यांना नवा प्रकाश मिळतोय। वृद्धांच्या डोळ्यांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्या नातवंडाचा चेहरा स्पष्ट दिसतोय, तर गरिबांसाठी ही सेवा आयुष्य बदलवणारी हा उपक्रम ठरतोय। शिर्डी हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर सेवाभावी कार्याचं केंद्र बनत चालल्याचं या निमित्तानं म्हणावं लागेल। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या या कार्यामुळे नेत्रसेवा हे केवळ आरोग्यदायी नव्हे तर आध्यात्मिक सेवा बनल्याचं या निमित्तानं स्पष्ट होत आहे। मनीष दवंगे, SP 24 तास, शिर्डी।